आजची ही कांदे पोह्यांची रेसिपी ही रिक्वेस्टेड अशी रेसिपी आहे। मला बऱ्याच कमेंट होत्या कांदे पोह्यांसाठी। तसं बघायला गेलं तुम्ही म्हणताल की ती सोपी रेसिपी आहे, पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठीचा आज हा व्हिडिओ आहे। छान मऊ लुसलुशीत असे पोहे होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर जर तुमचे पोहे कडक होत असतील, वातड होत असतील किंवा अगदी थोड्या वेळात सुद्धा ते खाऊ शकणार नाही इतके कडक होत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी मोहिनीता तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आणि हो, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। तर कांदे पोहे करण्यासाठी इथं मी 3 कप असे पातळ पोहे घेतलेले आहेत। कांदे पोह्यांसाठीचे स्पेशल असे पोहे बाजारामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये सहज मिळून जातात। आणि सगळ्यात पहिलं पोहे आपण स्वच्छ चाळून घ्यायचे, म्हणजे जे काही पोह्यांमधला कचरा किंवा भुगा असतो पोह्यांचा तो सेपरेट होतो। आणि ज्यावेळेस आपण असा भुगा सेपरेट करतो पोह्यांमधनं त्यावेळेस आपले पोहे खूप जास्त ओलसर होत नाहीत किंवा त्याचा लगदा होत नाही। तर ही स्टेप नक्की फॉलो करायची आहे पोहे करण्याच्या आधी। आणि पोहे विकत घेताना सुद्धा चांगल्या प्रतीचेच पोहे आपण विकत घ्यायचे आहेत। तर तुम्ही ते बघू शकता, बऱ्यापैकी कचरा आणि पोह्यांचा भुगा असा सेपरेट झालेला आहे पोह्यांमधनं। आता हे चाळून घेतलेले पोहे आपण स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। ते इथे पुरण चाळण्यासाठी जी चाळण असते त्याचा वापर मी केलेला आहे। आणि पोहे आपण फक्त 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत। खूप जास्त वेळ किंवा खूप जास्त प्रेशर लावून सुद्धा हे पोहे धुवायचे नाहीत। आणि असे धुवून घेतलेले पोहे आता आपण साईडला ठेवून द्यायचे आहेत। तर कांदे पोहे करण्यासाठी इथं मी 2 कांदे, 1 मीडियम साईजचा बटाटा आणि 3 ते 4 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि इथं अशा मीडियम साईजचे आपण मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत। पोह्यांसाठी कांदा चिरत असताना न जास्त मोठा न जास्त बारीक अशा मध्यम आकाराचे आपण कांदे चिरून घ्यायचे आहेत। कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त वापरू शकता, पण इथं मी 2 मीडियम साईजच्या कांद्यांचा वापर केलेला आहे। बटाटा पोहे करताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका येते की बटाटासुद्धा छान शिजेल का नाही। पण ज्यावेळेस आपण अशा प्रकारे छोटेसे चौकोनी असे तुकडे करून घेतो बटाट्याचे त्यावेळेस बटाटासुद्धा खूप छान शिजतो। आणि खूप जास्त पातळ जर आपण बटाटा चिरून घेतला तर त्याचा लगदा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या पोह्यांमध्ये बटाटे सापडणारसुद्धा नाहीत आणि तितकेच ते मऊसुद्धा होऊन जातील। म्हणून शक्यतो असे मीडियम साईजचे क्यूब्समध्ये हे बटाटे चिरून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा एवढ्या साईजचे बटाटे मी चिरून घेतलेले आहेत। तर लगेचच आता आपण याचे पोहे बनवायला घ्यायचे आहेत। तर पोहे करण्यासाठी इथं मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे असं तेल टाकून घेते आहे। पोहे करण्यासाठी तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचं हवं असतं। आणि तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये मी पाऊण कप किंवा छोटे 3 ते 4 चमचे असे शेंगदाणे टाकून घेतले। शेंगदाणे तळत असताना मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे छान आतपर्यंत तळले जातील असे खरपूस छान तळून घ्यायचे आहेत। आणि असे तळून घेतलेले शेंगदाणे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। शेंगदाणे काढून घेतल्याच्या नंतर आपण तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची। तुम्ही पाव चमचा अशी मोहरी वापरलेली आहे। त्याचबरोबर कढीपत्ता टाकून घ्यायचा। आणि सगळ्यात पहिलं आता ह्यामध्ये मी मिरच्या तळून घेणार आहे, कारण का पोह्यांमध्ये छान आपण खरपूस किंवा छान कडक अशा मिरच्या तळून घ्याव्या लागतात। आता ह्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे। पोहे करताना आपण ज्यावेळेस कांदा परततो तर त्यावेळेस खूप जास्त त्याला सोनेरी न करता हलकासा रंग बदलेपर्यंतच आपण हा कांदा परतून घ्यायचा असतो। तर थोडासा कांदा परतून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये मी लगेचच आता बटाट्याचे काप घालणार आहे, म्हणजे कांद्या संगतीच आपले बटाटासुद्धा छान शिजतो आणि मऊ होतो। आता यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं। तर जितकं मीठ आपण पोहे बनवायला वापरणार आहोत त्यातलं अर्ध मीठ मी सुरुवातीला ह्या कांद्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे। मिठामुळं एकतर मॉइश्चर रिलीज होतं आणि त्याच्यामुळं बटाटा हा पटकन शिजतो। त्यानंतर जे भिजत आपण पोहे ठेवले होते त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। तर सुरुवातीला मी कांद्यांमध्ये अर्ध मीठ वापरलं आणि राहिलेलं मीठ आता ह्यामध्ये टाकून घ्यायचं। त्याचबरोबर खूप थोडीशी चवीनुसार असे आपण ह्यामध्ये साखर मिक्स करून घेतली। साखरेमुळे आपले पोहे खूप असे मऊसूत होतात आणि ते बराच वेळ ठेवल्यानंतर सुद्धा कडक होत नाहीत। तर ही टिप नक्की लक्षात ठेवायची आहे। आणि व्यवस्थित हलक्या हाताने असे पोहे आपण एकजीव करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे जेव्हा आपण मीठ लावून घेतो पोह्यांना एक तर ते मीठ एकदम परफेक्ट लागतं आणि पोहेसुद्धा छान मोकळे असे परतले जातात।
तर इथं तुम्ही बघू शकता की कांदा छान परतलेला आहे, त्याचबरोबर बटाटासुद्धा अगदी मऊ छान असं शिजलेला आहे. आत्ता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हळद टाकल्याच्या नंतर 2-1 मिनिटं आपण परतून घ्यायची आहे, म्हणजे हळदीचा कच्चा वास राहत नाही पोह्यांमध्ये. आता लगेचच यामध्ये आपण भिजत ठेवलेले पोहे टाकून घ्यायचे. इथं गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे. बिलकुल इथं मोठ्या गॅसवर पोहे आपण परतून घ्यायचे नाहीत. खूप मोठ्या गॅसवर जर आपण पोहे परतले तर पटकन ते कडक होतात आणि बऱ्याच वेळ आपले पोहे मऊ राहणार नाहीत. पोहे एकजीव करत असताना एकदम हलक्या हाताचा वापर करायचा आहे. आता ह्यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे सुद्धा एकत्र करून घ्यायचे आहेत पोह्यांबरोबर. तसं बघायला पोहे हे खूप सोपी अशी रेसिपी आहे, म्हणजे योग्य पद्धतीचा वापर आपण केला तर आपले पोहे खूप छान मऊ असे तयार होतील. पोहे एकत्र करून घेतल्याच्या नंतर इथं आपण एक खूप महत्त्वाची अशी एक स्टेप करणार आहोत, ज्याच्यामुळे आपले पोहे बऱ्याच वेळ किंवा दिवसभर ठेवल्याच्या नंतर सुद्धा मऊ राहतील. तर त्यासाठी हातावर थोडंसं पाणी घेऊन हे पाणी आपण पोह्यांवरती शिंपडून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 5-1 मिनिटांसाठी आपण हे पोहे वाफवून घ्यायचे आहेत. पोहे आपण जेव्हा वाफवतो त्यावेळेस गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे. 5-1 मिनिटांच्या नंतर ज्यामध्ये मॉइश्चर तयार होतं आणि आपले पोहे एकदम छान असे मऊ तयार होतात. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान मऊ असे पोहे तयार झालेले आहेत. पोहे खूप छान असे मोकळे झालेले आहेत, पण जरासुद्धा ते कडक किंवा वातळ झालेले नाही आहेत. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये किसून घेतलेलं ओलं खोबरं किंवा शेवसुद्धा वापरू शकता. आणि असं हे गरम गरम पोहे तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी बनवून खाऊ शकता. खूप साधी सोपी रेसिपी आहे, भरपूर अशा टिप्ससह. तर नक्की ही रेसिपी करून पहा. नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.